तुमची औदुंबर वृक्ष संवर्धन समिती खऱ्या अर्थानं नावारूपाला आली किंवा ती प्रसिद्ध झाली, त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, की तुम्ही ज्यांचा कोणाचा वाढदिवस असतो, ठीक आहे? त्या व्यक्तीला तुम्ही ते झाड त्या दिवशी लावायला लावता आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी त्या झाडाचा वाढदिवस त्यांच्यासोबत तुम्ही साजरा करवता. तर ही संकल्पना तुम्हाला कुठून सुचली? कारण ही संकल्पना खूप युनिक आहे आणि याद्वारे खऱ्या अर्थानं झाड किंवा झाडांबद्दल असलेले जे काही प्रेम आहे, ते जिव्हाळा आणखीन वाढलं. हे तुम्हाला कसं काय सुचलं आणि हे कसं शक्य झालं? खरं म्हणलं तर औदुंबर वृक्ष संवर्धन समितीने भरपूर उपक्रम राबविले. त्यातला सर्वात महत्त्वाचा हे बड्डेच्या दिवशी एक वृक्ष लावून त्या व्यक्तीचा बड्डे साजरा करणे हा सर्वात मोठा त्यामधला उपक्रम आहे. बरोबर. तर त्यामध्ये आपण बघतो की फार मोठी पार्टी देण्यात येते किंवा केक कापून वाढदिवस साजरा करते, बरोबर. परंतु त्याच्यातून आउटपुट काहीच नाही निघत. करेक्ट आहे, करेक्ट. तर आमची अशी संकल्पना होती की बा वाढदिवसानिमित्त जर आपण एक वृक्ष जर लावलं तर ते वृक्ष मानवजातीसाठी आयुष्यभर शेकडो वर्ष कामी येऊ शकते. करेक्ट. त्याच्या कोणत्याही प्रकारे ऱ्हास होणार नाही. तर त्या संकल्पनेतून आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांना हे जागृत केलं. तर आज जवळ हजारो झाडं आम्ही वाढदिवसानिमित्त लावले आणि ती जगवले. तर जिल्हा परिषदचा जो परिसर आहे शाळेचा, तर त्या शाळेमध्ये उमरखेडमध्ये लहानातला लहान व्यक्ती, मोठ्यातला मोठा लोकप्रतिनिधी असो, डॉक्टर असो की सर्वसामान्य व्यक्ती असो की विद्यार्थी असो, प्रत्येकाला असं वाटू लागलं की बा आमचाही सुद्धा या बर्थडे गार्डनमध्ये आमचा वाढदिवस साजरा झाला पाहिजे, आमच्याही नावे एक वृक्ष लागलं पाहिजे. तर त्या पद्धतीनं आम्हाला फार मोठा प्रतिसाद मिळाला आणि आम्ही ते बर्थडे गार्डन त्याचं उभं केलं. तर आज उमरखेडला बर्थडे गार्डन म्हणलं तर छोटाही मुलगा सांगू शकते की बर्थडे गार्डन कुठं आहे. आता गार्डन म्हणलं तर गार्डन भरपूर आहेत, पण बर्थडे गार्डन म्हणलं तर निश्चितच औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचंच एक बर्थडे गार्डन आहे की त्याचा प्रत्येक व्यक्तीचा वृक्ष लागलं. आणि पुढच्या वर्षी आम्ही काय करतो, कुणाला काय असं वाटतं की बा एक फोटो एक झाड 60 फोटो अशी आमची एक लोकांनी टिंगल केली होती. परंतु आम्ही ती टिंगल अशी मोडीच काढली की ते झाड लावल्यानंतर त्यामध्ये पुढच्या वर्षी त्या व्यक्तीला पुन्हा बोलवतो आणि बा हे तुझं हे वृक्ष यावर्षी एवढं 3 फुटाचं होतं, ज्यावेळेस आपण लावलं ते 3 फुटाचं होतं, आता 7 फुटाचं एका वर्षात झालं. तर तुझ्याबरोबर याचंही आयुष्य वाढलं, आता यात वाढदिवस वृक्षाचाही करायचा आणि तुझाही करायचा, म्हणून आम्ही त्यांना पुढच्या वर्षी बोलवतो. तर असे बोलवता वृक्ष वाढले आणि लोकांचाही प्रतिसाद वाढला आणि आज आमच्या प्रेरणेतून प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम राबवण्यात येतो किंवा आपल्या दारामध्ये स्वतःही व्यक्ती लावतात. आता आमच्याजवळ काही जागा उपलब्ध मर्यादित असते तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन सुद्धा लावतो किंवा त्यांच्या शाळेमध्ये जाऊन सुद्धा वृक्ष लावत आहोत. आपण पाहतो की वृक्ष हे सजीव आहेत आणि मानव आणि जे झाड आहे यांचं खरंच नातं भावनिक होऊ शकते का? आता तुम्ही बरेच काही वृक्ष लावलेले आहेत, तर त्या तुम्हाला असं कधी वाटलं का की जसं लहान मुलगा जसा वाढतो तसे झाड पण वाढतात आणि त्यांच्याशी तुमचं असं भावनिक नातं निर्माण झालं का? माणसाचं आणि वृक्षाचं एवढं भावनिक नातं आहे की ते अतूट नातं आहे की आम्हाला असे प्रसंग भरपूर आलेत की आम्ही झाड लावतो, बकेटीनं पाणी टाकतो, बकेटीनं पाणी टाकल्यानंतर ते मोठं होते आणि काही कारणास्तव काही कोणाच्या घरासमोर किंवा कोणाच्या प्रांगणात जर ते झाड असेल किंवा रोडवरच असेल, कोणाला काही वास्तविक पाहता वृक्षाचा कोणालाही त्रास होत नाही. परंतु काही लोक असतात की बा या झाडाचा आम्हाला त्रास व्हायला, या तुम्ही तोडा, असे आमच्याकडं मागणी करतात. तर आम्ही म्हणतो की बा हे आम्ही आमच्या लेकरासारखं त्यांना जपलं, वाढवलं आणि आता तोडणं हे आम्हाला शक्य नाही. आम्ही ते झाड तोडत नाही कारण की आमच्या भावना मिळालेल्या आहेत. तर असं अतूट नातं त्याच्यासोबत बनलेलं आहे. म्हणून मानव आणि झाड याचं निश्चितच अतूट नातं आहे. आज आपण पाहतो पर्यावरणाचा समतोल पाहायला मिळत आहे. ग्लोबल वॉर्मिंग आहे, ठीक आहे, उष्णता वाढत आहे, ठीक आहे. अगोदर आपण पाहायचो 40 तापमान खूप असायचं, परंतु आता 46-47 वाढत आहे. मग आपल्याला सर्वसामान्य लोकांना काय असं करायला, म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून की त्याचं रक्षण व्हावं याच्यासाठी तुम्ही काय सांगाल की सर्वसामान्य माणसांना नेमकं काय केलं पाहिजे? पर्यावरणासाठी जर विचार केला तर आता सरकारचे धोरण भरपूर आहेत, परंतु ते राबवले जात नाहीत. हे प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे, ही जबाबदारी आहे की बा आपण 1 किलोमीटर जरी जायचं असेल तर गाडी वापरतो, त्याच्यातून प्रदूषण होत आहे आणि आपल्या घरी जे निर्माल्य आहेत
बरोबर. ते आपण विहिरीत किंवा विहिरीत जर टाकलं तर पाण्याचा जो सोर्स आहे तो बंद होत आहे. Correct. आणि जर नदीत टाकत असेल तर नदीचा प्रवाह थांबत आहे आणि पाणी दूषित होत आहे. बरोबर. आणि झाडं तोडून सुद्धा हे तापमान वाढत आहे. तर याकरिता आपल्याला म्हणजे प्रत्येक नागरिकाला हीच जबाबदारी आहे. शासन काय करेल याच्याकडनं पर्यंत आपल्याला काय करता येईल पर्यावरणासाठी Correct. हे करणं हे आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. आपण अधिकारासाठी खूप लढतो, परंतु आपण कर्तव्य विसरून गेलो. करेक्ट. करेक्ट. तर हे आपलं कर्तव्य आहे. किंवा थोड्या दूर जायसाठी आपण पैदलही गेलं पाहिजे. आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून ते योग्यच आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही योग्य आहे. नदीचं पाणी हे सुद्धा दूषित होणार नाही ही बी त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी आपलं घर सुरुवात हे आपल्या घरापासून करायला पाहिजे. झाड हे आपल्या दारात असलंच पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या दारात झाड लावलंच पाहिजे आणि ते जगवलंच पाहिजे. औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचं ब्रीदवाक्य आहे, एकच लक्षात जगतील कसे वृक्ष, लागलेलं झाड हे जगलंच पाहिजे या उद्देशानं काम केलेलं आहे. आणि झाड जर जगवलं नाही आजच्या परिस्थितीला, आपण म्हणता की तापमान वाढत आहे, आज कधी 40वर क्लोज होते, आता दरवर्षी 2 पॉईंटनं वाढत आहे आणि त्याचं क्लोज होत आहे. तर आज 48 टेम्परेचर आहे. तर यावेळी हे 48 जर झालं तर पुढच्या वर्षी 48, 50, 52, 50वर क्लोज होईल. पुढच्या वर्षी अजून 50, 52, 54 होईल, 52वर क्लोज होईल. असं दरवर्षी 1-2 पॉईंट होईल. आणि या पृथ्वीला आपण विज्ञानानं किती प्रगती केली, माणूस कितीही शिकला आणि किती संपत्ती केली, तर पर्यावरणाचा जर आपण ऱ्हास जर थांबवलो नाही, पर्यावरणाला आपण संरक्षण जर दिलं नाही, वृक्ष लावले नाही, त्याचं संवर्धन केलं नाही, पाण्याचं संवर्धन केलं नाही, तर मानव जातीला कोणीही वाचवू शकत नाही. त्याकरता या गोष्टी आपल्याला आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य म्हणून पार पाडणं गरजेचं आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी अधिक वाढते. तर तुमच्या औदुंबर वृक्ष संवर्धन समितीला अनेक पुरस्कार मिळाले. त्यामधला असा कोणता पुरस्कार आहे जे तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला खरंच वाटलं की आम्ही हे जे काही कार्य करत आहे त्या कार्याला खरंच आमचं म्हणजे पावती मिळालेली आहे बाबा, त्याचं तुम्हाला समाधान वाटलं? प्रथम तू आमच्या कार्याची दखल घेतली, हाच सगळ्यात मोठा आम्हाला पुरस्कार आहे. धन्यवाद. कारण का की आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पुरस्कारासाठी काम केलेलं नव्हतं, परंतु पाठीवर थाप पडल्यानंतर माणूस तेवढाच वेगानं धावतो म्हणतात. आणि हे भावनिक आहे. आणि ते जे प्रोत्साहन असते ती प्रोत्साहन माणसाला खूप जिद्द प्राप्त करून देते. बरोबर. आणि त्या माध्यमातून आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पुरस्कार मिळाले. सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे की राज्य शासनानं जे काही आमच्या कार्याची दखल घेतली की छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार आम्हाला देऊन गौरवण्यात आलं. वा. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की राज्यस्तरीय भाऊसाहेब माने पुरस्कार मिळाला. यवतमाळचा प्रतिष्ठित असणारा पुरस्कार म्हणजे भगीरथ पुरस्कार मिळाला. आणि त्याचबरोबर जे पोहरादेवी राष्ट्रसंत रामराव महाराज आहेत त्यांनी सुद्धा आमच्या कार्याची देखून आम्हाला सत्कार देऊन आमचा मान सन्मान केला. हे सगळे पुरस्कार आम्हाला प्रोत्साहन देतात. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं आहे की हे जो पुरस्कार आहे हा राज्य शासनाने दिलेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचं कौतुक करणार आहे. कारण या माध्यमातून आमची जी ओळख होती ती जवळपास राज्य पातळीपर्यंत पोहोचलेली आहे. बरोबर आहे. आणि औदुंबर वृक्ष संवर्धन समिती काय आहे की आज राष्ट्रीय लेवलवर पोहोचली म्हणलं तरी चालतं. कारण प्रत्येकाच्या आमच्या मित्रमंडळीमधले बरेचसे असे आहेत की आउट ऑफ कंट्री आहेत, आउट ऑफ स्टेट आहेत आणि ते सुद्धा आम्हाला त्या माध्यमातून मदत करतात. म्हणजे याचाच अर्थ या पुरस्काराच्या माध्यमातून हा जो आमचा वाढलेला गाडा आहे तो आज भारतभर पसरत चाललेला आहे. आणि म्हणून असं वाटते की पुरस्काराची थाप या माध्यमातून आजही आम्हाला वाटते की आजही आम्हाला खूप मोठी उडी घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पर्यावरणाचं संतुलन राखणं हा प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि म्हणून ही जो राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला तो आम्हाला खूप प्रेरणादायी ठरला. आणि त्याच माध्यमातून आजही आम्ही निस्वार्थपणे कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न करता आम्ही आजही त्याच पद्धतीने कार्य करतो. 100 वर्षानंतर तुम्ही आम्ही राहणार नाही, परंतु या औदुंबर वृक्ष संवर्धन समितीने लावलेले झाडं मात्र जिवंत राहतील. त्या झाडांवर हजारो जे लोक आहेत ते जगतील, त्यांची सावली घेतील, ठीक आहे, पक्षी तिथं राहतील. हा विचार तुम्हाला कसा वाटला? म्हणजे तुम्हाला मनाला कसा वाटला? आणि विशेष करून तुम्ही या समाजाला काय संदेश द्याल की वृक्ष संवर्धन करणं किती गरजेचं आहे, किती काळाची ती गरज आहे? की म्हटलं जातं की मरावे परी कीर्ती रूपे उरावे. बरोबर. आणि मग आपलं कार्यच आपलं ओळख असते. माणूस हा काही वर्षाचा असतो, परंतु त्याचं कार्य हे अविरत लोकांच्या स्मरणात राहते. ज्याप्रमाणे
संत तुकाराम महाराज म्हणायचे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. आणि त्यांनी मानव जाती सोबतच या वृक्षांना आपले काय सगळे सोयरे मानलेले आहे. बरोबर. आणि म्हणून या निसर्गावर जेवढं आपण प्रेम करत जाईल तेवढा निसर्ग आपल्याला काय करत जाईल, तेवढं फळ देत जाईल. आणि म्हणून की आपण प्रत्येकानं निसर्गाची जोपासना करणं अत्यंत गरजेचं आवश्यक आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक व्यक्तीनं या निसर्गाला जोपासण्याचं कर्तव्य कार्य केलं पाहिजे. कारण का आपल्याला माहिती आहे की तापमान वाढीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. बरोबर. ज्याप्रमाणे आज आपण वॉटर फिल्टर पित आहोत, फिल्टर करून हो. आज पाणी विकत घेतो, कधी कोणाच्याच कल्पनेतली गोष्ट नव्हती की पाणी विकत पिऊ आपण. करेक्ट आहे. निसर्गाने दिलेलं पाणी आहे. परंतु हीच परिस्थिती आता उद्या प्रत्येकाला ऑक्सिजन पाठीवर घेऊन हिंडण्याची वेळ येऊ शकते. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहत आहोत की दिल्लीला सुद्धा स्टॉल लागलेले होते की ऑक्सिजन स्टॉल, की एका दिवसाचं ऑक्सिजन घेण्यासाठी 399 रुपये द्यायला होते एका व्यक्तीसाठी. मग ही कंडिशन जर आपल्यावर आली तर म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेरची असेल की मानवजातीचा अंत होत चालला किंवा मानवजात अंताकडे चालला असं आपल्याला दिसून येतंय. आणि म्हणून प्रत्येकानं की या निसर्गाला जोपासना करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण याचं संवर्धन करणार नाही तोपर्यंत मानवजातीचं अस्तित्व कायम राहू शकत नाही. कारण हे प्रत्येकाच्याच गरजेचं आहे. कारण आपण जसं म्हणतो की मरावे परी कीर्तिरूपे उरावे, आणि हेच कार्य आमचं आयुष्यभर टिकणार आहे आणि प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारं कार्य आहे. कारण आपण म्हणत होतो की पहिले लावायचे की आजोबा आपल्या नातवांसाठी फळं झाडं लावायची की आपली नातवं फळं खातील. बरोबर. परंतु मग तीच कंडिशन आज निर्माण झाली पाहिजे की या कुठेतरी औदुंबर वृक्ष संवर्धन समितीनं कार्य केलेलं आहे. आणि आज उमरखेडमध्ये नव्हे तर आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा सातारी गाव असेल, सावळेश्वर असेल, असे बरेच गांजेगाव आहेत, अशा ठिकाणी ही समिती पोहोचलेली आहे. आणि त्या लोकांनी सुद्धा आम्हाला आमंत्रित केलेलं आहे की आमच्या गावामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे औदुंबर वृक्ष संवर्धन समिती काम करते त्याप्रमाणे आमच्या गावामध्ये सुद्धा झावळं लागले पाहिजे. म्हणजे ही चळवळ आता लोक चळवळ होत चाललेली आहे की औदुंबर समितीच्या माध्यमातून. आणि प्रत्येक व्यक्तीला त्याची आज गरज निर्माण झालेली आहे. लोक स्वतःसाठी घर बांधत आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं सिमेंटचं जंगलच आपण लोक बांधत आहोत. तर तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही पुढच्या पिढींसाठी एक हिरवं जे काही भविष्य आहे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे तुमच्या या औदुंबर वृक्ष संवर्धन समितीद्वारा. तर ही सुरुवात कशी झाली किंवा या मागचं नेमकं प्रेरणा कोण होतं ज्याद्वारे तुम्ही ही औदुंबर वृक्ष संवर्धन समिती स्थापन केली? या समितीची स्थापना करण्यामागे खरे जर आमचे प्रेरणास्थान असतील तर आमच्या समितीचे संस्थापक आदरणीय श्री वसंतरावजी जाधव साहेब, ज्यांनी आम्हाला सर्वांना एका माळेमध्ये गुंफलं आणि जे जे वृक्षासंदर्भात काम करणार होते ते ज्यांना वृक्ष संवर्धनाची आवड होती अशा लोकांना एकत्र आणलं आणि एकत्र आणून अशा प्रकारची औदुंबर वृक्ष संवर्धन समितीची स्थापना केली आम्ही. आणि त्या माध्यमातून खरोखरच कसं आहे माहिती आहे का, मुळात म्हणजे त्यांनी आम्ही असं म्हणायला पाहिजे की जे हिरे टिपले ते अशा प्रकारे टिपले की ज्यांना मुळातच वृक्ष संवर्धनाच्या संदर्भात, वृक्ष लागवडीच्या संदर्भात खूप सुंदर आवड होती आणि आवड असल्याच्या माध्यमातूनच त्यांनी जबरदस्त निवड केली आमची आणि खूप सुंदर असं आम्ही स्थापन करून कार्य केलं या संदर्भात. पाहतो रोपटं लावणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण त्याला जगवणं, त्याला ते प्रेम देणं, ती जबाबदारी स्वीकारणं की रोपटं जिवंत राहिलं पाहिजे. तर हे जे काही संस्कार आहे ते तुम्ही उमरखेडच्या या लोकांपर्यंत कसं रुजवला किंवा त्यांना कसं तयार केलं तुम्ही की वृक्षांचं संवर्धन सुद्धा केलं पाहिजे आपण? खेड ही भूमी जी आहे ही खरोखरच एक संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते आणि इथं सुरुवातीपासूनच इतरांना काहीतरी आपण दिलं पाहिजे या माध्यमातून खूप सुंदर असं देण्याचं, दातृत्वाचं एक दान देण्यासंदर्भात खूप सुंदर असं कार्य केल्या जाते. उमरखेड औदुंबर नगरी म्हणून ओळखल्या जाते. त्या माध्यमातून आम्ही खूप सुंदर असे एक सामाजिक कार्य करणारी सर्व मंडळी एकत्र आलो आणि त्या माध्यमातून औदुंबर वृक्ष संवर्धन समितीची स्थापना करून त्या संदर्भात कशा प्रकारे वृक्षाची लागवड करायची, काय करायची त्या संदर्भात आम्ही एक मीटिंग घेतली. आणि सर्वप्रथम मीटिंग घेण्याच्या आधी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही चर्चा केली की आपल्याला अशा प्रकारची समिती स्थापन करायची आणि समिती स्थापन करून छानपैकी एक सुंदर कार्य, सामाजिक कार्य करायचं आहे. आणि त्या माध्यमातून कार्य करत असताना समितीची स्थापना झाली. त्यानंतर वृक्ष कसे लावायचे, कुठं लावायचे यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट इन्स्पेक्शन केलं. त्यानंतर स्पॉट इन्स्पेक्शन केल्यानंतर सर्वात पहिले म्हणजे एक गोष्ट बघितली आम्ही, झाडं लावणं सोपे असतात परंतु झाडं लावल्यानंतर ते जगवणं खूप महत्वाचं असते. करेक्ट. आणि त्याकरिता आम्ही अशा प्रकारचे स्पॉट बघितले की जिथं आपल्याला पाण्याचा स्रोत आहे आणि पाण्याचा स्रोत असेल अशा ठिकाणी झाडं लावले आणि ते वाढवण्याचा खूप सुंदर असा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आज खूप सुंदर असं नंदनवर उमरखेड नगरीमध्ये उभारल्या गेलेलं आहे. आपण पाहतो उन्हाळा आहे,
पाण्याची कमतरता आहे, जनावरांचा धोका आहे किंवा दुर्लक्ष आहे, या सर्व कारणांमुळे होतं काय की हे जे काही वृक्ष आहे लागवड तर होते परंतु त्याला जिवंत ते राहत नाही, मरून जातात. मग तुम्ही अशी कोणती व्यवस्था तुमच्या या माध्यमातून केली की हे झाडं तुम्ही जिवंत ठेवले? पहिले आम्ही औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचं एक स्लोगन बनवलं. तर आपण बघितलं असेल कुठेही ट्रकवर जाताना किंवा कुठल्याही शासकीय याच्यावर लिहिलेलं असतंय की झाडे लावा झाडे जगवा. करेक्ट. परंतु ती कुठंतरी त्याच्यामध्ये आम्ही बदल केला आणि बदल करून आम्ही ते स्लोगन बदलून झाडे लावू झाडे जगवू अशा प्रकारे एक आत्मीयता निर्माण करणारं स्वतः काहीतरी आपण त्या माध्यमातून स्वतः काहीतरी कृती केली पाहिजे आणि कृतीतून काहीतरी वेगळं उभं राहिलं पाहिजे, या संकल्पनेतून आम्ही औदुंबर वृक्ष संवर्धन समितीची स्थापना केली आणि ते स्लोगन ज्या प्रकारे बदललं तसं आमचं कार्य सुद्धा बदललं आणि कार्य करत असताना खूप सुंदर असं काम केलं. प्रत्येक व्यक्ती समितीमधला प्रत्येक सदस्य जो आहे ना हो हा निस्वार्थपणे काम करतो आणि या समितीमध्ये असं कुठलाही प्रकारे एका विशिष्ट ठराविक याचा व्यक्ती नाही. याच्यात लहान मुलापासून ते एक जवळपास 86 वर्षापर्यंतचा व्यक्ती, त्यानंतर व्यापारी, डॉक्टर, शिक्षक, शेतकरी अशा प्रकारचे वेगवेगळ्या विभागात काम करणारे माणसं एकत्र आलेले आहेत आणि सगळ्याचं मोटिवेट एकच आहे, मोटिवेट की ते म्हणजे झाडं लावले पाहिजे, झाडे जगले पाहिजे. झाडे लावू झाडे जगवू अशा प्रकारचं आम्ही स्लोगन केलं आणि त्या दिशेने वाटचाल करत आहे. खूप सुंदर अशी वाटचाल होत आहे आणि छानपैकी लोकांचा सुद्धा रिस्पॉन्स मिळत आहे या बाबतीत. तसेच सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रसंगांना सामोरे जावं लागलं होतं. कारण आम्ही जेव्हा झाडं लावले होते, हे झाडं लावले होते वेगवेगळ्या ओपन स्पेस, त्यानंतर वेगवेगळ्या टेकडी, त्याच्यानंतर महादेव टेकडी, त्यानंतर परत धोंगडीपीर दर्गा अशा प्रकारे वेगवेगळ्या टेकडीवर झाडं लावले होते आणि एवढ्या मोठ्या टेकडीवर पाण्याचा स्रोत कशा प्रकारे करायचा, काय करायचा, तर अक्षरशः आम्हाला टँकरनी आणि बकेटनी पाणी वरती नेऊन टाकावं लागायचं आणि नेऊन टाकून सर्व काही त्याची व्यवस्था करायची. आणि खऱ्या अर्थानं आमची जर परीक्षा जर खरी झाली असेल तर उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये खूप म्हणजे कठीण गेलं आम्हाला. परंतु एकच गोष्ट होती, जिज्ञासा होती, जिद्द होती. कुठंतरी आपले झाड जगलं पाहिजे, आपण लावलेलं झाड प्रत्येक जगलं पाहिजे आणि ते जगलेलं झाड इतरांना सावली देऊन गेलं पाहिजे, त्याच्या आयुष्यात कुठंतरी चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, त्याचा सावली दिली पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही खूप सुंदर असं केलं. झाड लावल्यानंतर त्या झाडाला पाण्याची व्यवस्था करण्याच्या संदर्भानं आम्ही खूप सुंदर प्रत्येक झाडांना ड्रीप करण्याचं काम केलं आणि ड्रीप करत असताना प्रत्येक जवळ ड्रीपच्या माध्यमातून अंडरग्राऊंड फिटिंग करून हे सर्व केलं आणि हे सर्व केलं म्हणजे आम्ही आमच्या सर्वांच्या मेहनतीतून केलं. कुठल्याही प्रकारे असं JCB वगैरे हे ते लावून कुठल्या प्रकारे काम केलं नाही. तर आम्ही स्वतः तिथं मेहनत घेतली, खड्डे खणले आणि सर्व अंडरग्राऊंड ड्रीप केली आणि खूप सुंदर असं पाण्याचं नियोजन केलं. झाडाचा प्रोटेक्शनचा विषय झाला तर झाडांना आम्ही प्रत्येक झाड लावतानाच आम्ही पूर्ण कटाक्षाने या गोष्टीची काळजी घेतो. आमच्या बोलमनातल्या चॅनलमध्ये एक रॅपिड फायर राऊंड आहे. तर तुमच्या औदुंबर वृक्ष संवर्धन समितीच्या जे तुमचं कार्य आहे त्या संदर्भामध्ये मी काही प्रश्न विचारणार आहे किंवा पर्यावरणाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारणार आहे. त्याचे तुम्हाला 3 पर्याय मी तुम्हाला देणार आहे, त्यातला एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. चलो स्टार्ट करायचं. ओके. बघा, झाड म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? ऑक्सिजन, भविष्य की कुटुंबातील सदस्य? नक्कीच सर, ऑक्सिजन. सर्वात मोठं समाधान कशात मिळतं? पुरस्कारात, लोकांचं प्रेम की वाढलेलं झाड? वाढलेलं झाड. एका झाडाला जगवण्यासाठी सर्वात महत्वाचं काय असतं? पाणी, प्रेम की सातत्य? सातत्य. बर्थडे ट्री उपक्रमामुळे लोकांमध्ये काय बदल झाला? पर्यावरणाची जाणीव झाली, सामाजिक जबाबदारी निर्माण झाली की झाडांशी भावनिक नातं निर्माण झालं? झाडांशी भावनिक नातं निर्माण झालं. ओके. पर्यावरणासाठी आजची सर्वात मोठी गरज काय? वृक्ष लागवड, जनजागृती की मानसिकता बदल? मानसिकता बदलणे. झाड लावताना सर्वात जास्त आनंद कधी होतो? रोपटं लावताना, त्याला नवीन पालवी फुटताना की मोठं झाड बनताना? त्याला पालवी फुटताना. ओके. औदुंबर समितीची खरी ताकद काय? टीमवर्क, समाजाचा विश्वास की निस्वार्थ सेवा? तर टीम वर्क. ओके. आजच्या तरुणांनी पर्यावरणासाठी काय केलं पाहिजे? दरवर्षी झाडं लावावं, प्लास्टिक टाळावं की लोकांना जागरूक करावं? लोकांना जागरूक करावं. ओके. सर्वात भावनिक क्षण कोणता असतो? झाडं वाचवल्यावर, लोक स्वतःहून झाडं लावताना, मुलं झाडांना पाणी घालताना? मुलं झाडांना पाणी घालताना. ओके. तुम्हाला सर्वात मोठा पुरस्कार कोणता वाटतो? ट्रॉफी, समाजाचं कौतुक की झाडांची हिरवाई? झाडांची हिरवाई. पृथ्वी वाचवण्यासाठी सर्वात प्रभावी गोष्ट कोणती? प्रत्येकाने एक झाड लावणं, पाणी वाचवणं की निसर्गाशी मैत्री करणं? प्रत्येकाने एक झाड लावणे. ओके. शेवटचा प्रश्न, 100 वर्षानंतर लोक तुम्हाला कशासाठी लक्षात ठेवावेत? पुरस्कारासाठी, पर्यावरण चळवळीसाठी की हिरव्या वारशासाठी? हिरव्या वारशासाठी. ओके.